वेलकम टू माय चॅनल. मॅथ्स विथ नीता मॅम या आपल्या चॅनलमध्ये आपण क्लास 8 साठी अकॅडमिक कोड्स ऑफ मॅथ्स ही एक सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 1.1, 1.2 हे आपण शिकलेलो आहोत. तेव्हा आज आपल्याला सुरुवात करायची आहे 1.3 साठी. 1.3 आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. या व्हिडिओमध्ये आपण आज रॅशनल नंबर म्हणजे काय, डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय आणि टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म काय असतात हे शिकणार आहोत. तर जरा सुरुवात करूया. रॅशनल नंबर म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे. रॅशनल नंबर म्हणजे द नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ a upon b. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे a upon b वेअर b नेव्हर बी 0. डिनॉमिनेटर जेव्हा 0 नसतो आणि दिलेला नंबर हा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असतो तेव्हा तो रॅशनल नंबर असेल. तर रॅशनल नंबर मध्ये डेसिमल रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो का? तर कोणत्याही नंबरला, एका नंबरला दुसऱ्या नंबरने डिवाइड केल्यावर आपल्याला एक डेसिमल नंबर मिळतो. मग म्हणून आपण तो प्रत्येक नंबर हा डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. डेसिमल फॉर्म मध्ये आपण दाखवताना जर 4/5 एक्झाम्पल समजा आपण हे घेऊया 4/5, यामध्ये डिव्हिजन करून मी दाखवलंय. या 4 ला 5 ने डिवाइड करा. भाग जात नाही तर शून्याचा दिला आहे 0. देन 0.40 ला 5 8 जा 40 म्हणून 0.8 याचा आन्सर आलेला आहे. म्हणजे 4/5 हा फ्रॅक्शन नंबर, हा रॅशनल नंबर जर आपण घेतला तर त्याला डेसिमल फॉर्म मध्ये 0.8 असं दर्शवतात. सिमिलरली आपण जर 9/2 हे करून बघितलं, 9 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 4.5 असंच भाग करून किंवा डिव्हिजन करून आपण बघू शकतो 4/4.5 हे आन्सर आपल्याला मिळेल. त्या डेसिमल मध्ये आपण जे दाखवतो त्याला डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर आपण म्हणू शकतो. पण यातही आपण हा अजून एक एक्झाम्पल बघा 13/8 यामध्येही आपण डिवाइड केलं तर 8 1 जा 8 आणि मग रिमेनिंग उरेल 5, मग 8 6 जा 48, पुन्हा 2 उरेल, 8 2 जा 16 and 8 5 जा 40. दॅट मीन्स वी गेट 1.625 हे आन्सर आपल्याला मिळेल. म्हणजे हे सुद्धा डेसिमल फॉर्म मध्ये दिलेले आहे. अशा प्रकारे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे काय, जर कोणत्याही नंबरला 5 ने 2 ने डिवाइड केलेलं आपण तर त्याला एक डेसिमल नंतर डिजिट्स येतात, पण ते डिजिट्स कुठेतरी थांबतात आहे. यानंतर आपण अजून रिमाइंडर आपल्याला 0 मिळाल्यामुळे पुढे काही करायचं आहे. तर अशा प्रकारे 0.8 4.5 असे फिक्स असे आन्सर आपल्याला मिळतात तेव्हा ते डेसिमल फॉर्म हे टर्मिनेटिंग असते असे आपण म्हणू शकतो. तर हा एक प्रकार आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल फॉर्मचा, एक प्रकार टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. अशाच प्रकारे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म हा सुद्धा एक दुसरा प्रकार आहे, तो बघूया. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म हा त्यातला दुसरा प्रकार. डेसिमल फॉर्म ऑफ 5/6 त्याला आपण डिवाइड केलं तर 0.8333 असा आन्सर आपल्याला मिळेल. यामध्ये 3 हा नंबर पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. डिव्हिजन मी करून दाखवलंय. 5/6 म्हणजे 5 ला 6 ने डिवाइड करायचं तर आपल्याला अशा प्रकारे क्वेश्चन मिळेल 0.8333. 3 हा रिपीट होत आहे कारण रिमाइंडर पुन्हा पुन्हा 20 किंवा 2 असे राहणार. तर मग अशा वेळी आपण रिपीटेड टर्मला डॉट देऊन इंडिकेट करायचं असतं. तर 5/6 हा रॅशनल नंबर 0.83 बार, स्मॉल बार और डॉट यामध्ये इंडिकेट करायचा. 2/11 हे एक्झाम्पल घेतलं तर 0.181818 मधले ही पेअर ऑफ टर्म 18 हा डिजिट जो आहे 18 हा पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. तर हा पूर्ण टर्मला बार देऊन इंडिकेट करावं लागते, दर्शवावं लागते. अशा प्रकारे हे जे टर्म्स आहेत डिवाइड केल्यावर येणारे हे जे टर्म्स आहे डेसिमल नंतरचे किंवा जो डिजिट आहे तो पुन्हा पुन्हा अनएंडिंगली म्हणजे रिपीट होत राहतो, तो कुठेही टर्मिनेट किंवा थांबत नाही, अशाला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणतात. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर मध्ये दोन प्रकारे आपण दाखवू शकतो, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म हे दोन प्रकार पडतात. तेव्हा टर्मिनेटिंग म्हणजे डेसिमल नंतरचे डिजिट्सला जर एंडिंग डिजिट्स असतील ते कुठेतरी थांबत असतील, रिमाइंडर 0 येत असेल तेव्हा त्याला टर्मिनेटिंग म्हणायचं.
आणि जेव्हा डेसिमल पॉइंट नंतरचे नंबर्स डिजिट्स हे अनएंडिंग असतील, रिमाइंडर 0 येत नसेल, तर पुन्हा पुन्हा तो नंबर रिपीट होणार. अशा वेळी त्याला नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणायचं. आणि जर ते एकच डिजिट पुन्हा पुन्हा येतं म्हणजे तो रिकरिंग आहे, रिपीट होणार आहे, अशा वेळी त्याला नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग नंबर असं म्हटलं जातं. तर या इकडे आपण 0.83 त्याला डॉट देऊन, सिंगल नंबर रिपीट होत आहे म्हणून त्याला डॉट द्यायचा. आणि जेव्हा पेअर ऑफ डिजिट्स रिपीट होतात आहे किंवा एक सारखाच नंबर रिपीट होत आहे त्याला बार द्यायचा. तर इकडे सिंगल नंबर 6 हा रिपीट होतं म्हणजे याला डॉट दिला आहे. आणि 1818 ही पूर्ण डिजिट, डबल डिजिट, ट्रिपल डिजिट रिपीट होतो तेव्हा त्याला बार द्यायचा. अशा प्रकारे आपण बघितलं की टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म काय असतो. याचा उपयोग करून आपल्याला 1.3 सॉल्व्ह करायचा आहे.